जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर भाऊ आज आपण बघणार आहे की प्रिंट टू म्हणजे सगळी डिझाईन नंतरची सगळी प्रोसेस, डिझायनिंग ते सगळी इन्स्टॉलेशनपर्यंत सगळं ऑल ओव्हर सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. ग्राफिक्सवाली लाईफ, डिझाईनवाली लाईफ. तर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. कुठं लागले चालू करूया. तर आपण आता काय करणार आहे की आपण एक काम घेतलं होतं, तर त्याचं जे आहे ते फायनलेशन म्हणजे फायनल झालेलं आहे सगळं ऑल ओव्हर, आणि त्याचं डिझायनिंगचं काम कम्प्लीट झालेलं आहे. आणि आपण त्याचे आता प्रिंटआउट्स काढणार आहे. बघू शकता इथं खाली असेल तर हे डिझायनिंग तुम्ही बघितलं असेल, याचा व्हिडिओ माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्ही बघितला असेल. अशा टाईपचं तुम्हाला मी याचा बॅक कॅमेरा ऑन करून दाखवतो. बघू शकता अशा टाईपचे ह्या अर्च आहेत. अर्च म्हणजे असे हे डिझायनिंग आहेत. हे सगळं असं ज्या कमानी आहेत त्या कमानी आपण प्रिंट करणार आहे. तुम्हाला मी याचं स्क्रीनशॉट दाखवतो. हां, बघू शकता हे अशा टाईपचं आहे. असं दिसणार आहे कमान लावल्यानंतर. तर त्याचं आपण आज डिझायनिंगपासून, आता डिझायनिंग तर झालेलं आहे त्याचं, मी शॉर्ट्स काय घेतलेलं नाहीत, पण मी हे खाली मेल करून घेतलं आहे आपल्या मशीनला फ्लेक्स प्रिंटिंगच्या. तर ते आपण आज प्रिंटआउट्स काढणार आहे आत्ता आपण. चला आपण खाली जाऊया आणि प्रिंट काढून घेऊया. ओके, तर आपलं जे फ्लेक्स प्रिंटिंगचं मशीन आहे ते खाली आहे आणि आपला मागचा हॉल आहे. इथं बघू शकता महाराजांचा फोटोचं एक काम चालू आहे. विनेल प्रिंट आहे, त्याला मॅट लॅमिनेशन मारायला चालू आहे इथं. त्या टाईपचं बघू शकता. इथं आपण आता खाली जाऊया आणि प्रिंटिंगचं जे काम आहे जे आहे ते करून घेऊया. आपलं ऑफिस वाहून जे आहे ते ऑफिसच्या खालच्या बाजूलाच प्रिंटिंगचं मशीन जे आहे ते आहे. बघू शकता. तर आपण बघू शकता मशीन आपलं अजून बंद आहे. मी PC वगैरे चालू केलेलं आहे. इथं मशीन आपण स्टार्ट करूया. आता स्टार्ट करायच्या अगोदरची प्रोसेस भावानं मी केलेलीच नाही. बघू शकता मशीन चालू करताना आपल्याला काय करायला लागतं की आपला हेड जो आहे तो लॉकमधून आपल्याला सोडवावं लागतं. मी काय करतो, हेड लॉकमधून काढून घेतो अशा टाईप. बघू शकता ही प्रोसेस आहे प्रिंटिंगची. म्हणजे हाताना साईड साईड सरकवतो. त्याच्यानंतर आपला बॉक्स मी बंद केला आणि मग जे आहे तिथून पॉवर बटन जे आहे प्रेस केल्यानंतर बघू शकता मशीन आपलं जे ऑन होईल. त्याचं प्रोसेस येईल. पण मला पेपर जाऊन घ्यायला प्रिंट असा पेपर आहे माझ्याकडे. तुम्ही काय करणार आहे, 6 फुटात माझ्या आता जॉब करायला तुम्ही प्रिंट करून घेणार. तर तुम्हाला तरी की मी प्रिंट कसा करायचं म्हणजे प्रिंट करताना दाखवणार आहे. ओके, शकता मशीन ऑन झाल्यानंतर काय करायला आपल्याला की थोडंसं रात्रभर मशीन बंद असल्यामुळे थोडीशी इंक आपल्याला याची प्रेस करून घ्यावं लागणार आहे. इथं बटन अशा टाईपचे दिलेले आहेत. तर मी काय करणार आहे, यातला हा येलो कलर आहे तो आपला प्रेस करून धरणार आहे 1-2 सेकंद. त्याच्यानंतर सोडणार आहे. अशा टाईपची इंक सांडेल बघा खाली. त्याच्यानंतर आपल्याला अशा टाईपचं टिश्यू आहे त्याने क्लीन करून घ्यायला लागणार असं. तर हे 4 कलरला करून घ्यायला लागतं सुरुवातीला. बघू शकता इथं प्रिंटिंग आहे चालू झालेलं आहे अशा टाईपचं. मी ॲड जॉब केलेला आहे आणि प्रिंटिंग चालू झालं बघू शकता. आणि आपण जे आज काम घेतलेलं आहे डिझायनिंग टू इन्स्टॉलेशन सगळं ऑल ओव्हर, त्याचं पण आपण बघणार आहे. पण हे जे आहे ते आपल्या ग्राफिक्सवाल्या म्हणजे आपल्या ग्राफिक्स मीडियावाल्यांची मधली प्रिंट आहे. 6x6 अशा टाईपचं आहे बघा. इमेज उलटा दिसत असं. ओके, तुम्हाला दिसेल आता पुढे काय काय आपण प्रोसेस. तर बघू शकताय आपल्याला आज ते इन्स्टॉलेशनचं काम आहे. त्यातली एक जी प्रिंट आहे आपली कमानीची उभी, ते आपण ह्या दुसरा एक जॉब आपल्याला सेम आलेला आहे 2.5x19.5. तर आपली 2.5x20 आहे. अर्धा फुटाचा गॅप राहतोय. तरी सुद्धा आपण ह्या जॉबमध्ये एक प्रिंट ती बसवलेली आहे म्हणजे आपल्याला 8 फुटामध्ये बसवून प्रिंट ती मारता येईल अशा टाईपची. बघू शकता. तर आता आपल्याला हा 6 फुटाचा रोल काढून 8 फुटाचा रोल लावायचा आहे, कारण आपण जे कमानीच्या प्रिंट आहे त्या आपण 8 फुटामध्ये बसवून मारणार आहे 3 प्रिंटा अशा टाईपची. तर बघू शकता माग आहे मशीनच्या. आणि सूरज जस्ट नाव आलेलं आहे. सूरज जस्ट नाव आलेलं आहे. आपली 6x6 प्रिंट चालू असताना थांब ह्याला ना एखादा ट्रायपॉड बिपॉड पाहिजे बरं. ट्रायपॉड ऑफिसमध्ये कमॉन जरा उलटा फिरव. हे असं आपण इथं पेपर आता देतोय पुढे. आता एका हातानं मला जमणार का द्यायला सृजा. हे ब्लॉग आपल्याला महागात पडत. धंद्यात मध्ये यायला लागलाय ब्लॉग. इथं मार्जिन आहे बघा. इथं मार्जिन टाकून आपण प्रिंट सोडणार आहे म्हणजे ह्या मार्जिन पासून पुढे प्रिंट आपली चालू होणार. मला लागणार आहे ट्रायपॉड. हे बघा फॅन बिन सगळं चालू गेले. पोरं लाईट बिल भरतोय 10,000 12,000 मी. आणि हे सगळं चालू ठेवून जातात कसं पण. ट्रायपॉड आपल्याला लागणार आहे. ट्रायपॉड घेतलेलं ऑफिसमधनं आपण निघालो खाली. तर आता वेळ आहे कटिंगची. कटिंग
तर आता आपल्याला हा जॉब झाला आहे, अजून आपल्याला बरेच जॉब मारायचे आहेत. त्यातला आता वन वे विजनचा आपल्याकडे एक जॉब आलेला आहे, तो आपण मारणार आहे. आणि तुम्हाला मीडिया कसा असतोय ते मी दाखवेनच. बाकी सगळं तुम्हाला टाइमलाईन्स बघायला लागेल. आपण इथलं काम जरा सूरजवरती थांबवून वरती निघालेलं आहे. वरती आपल्या जरा मित्र आलेले आहेत वरती, त्यांचं काहीतरी डिझायनिंगचं काम आहे, तर ते आपण बघूया काय त्यांचं काम. तर माझं डिझायनिंगचं काम चालू आहे बघा. आणि हे दमवायला आहे मला इथे, मागं बसलेले आहेत बघा. तिथं हात जोडलेला होता. कुठला हात जोडलो आता बाबा? हात जोडलेला कर की काय तर लोगो दाखी खाली काय याचा मोठं अक्षर कर ब्रो घालून कुणाच्यात तर कशात तर काही तर. अरे आत घे की जरा आणि उभं कर की. थांब की जरा बंद. तर भावानं आत्ता जे आहे मी वरती PC वरती मयूरची डिझाईन बसवलेली आहे, बघू शकता. मागं विनेलचा जॉब आहे हा, विनेल प्रिंट अशा टाईपची क्वालिटी बघा भावानं. मशीन प्रिंटिंगची क्वालिटी बघा, टॉप लेवल जे आहे ते. आत्ता आपलं जे मेन इन्स्टॉलेशनचं काम आहे त्याचं फाईल जे आहे त्या 2 रिपला लावलेले तिथं बघू शकता. आणि आता हा 3 फुटाचा रोल काढून मी 6 फुटाचा रोल लावणार आहे, कारण एक प्रिंट जी आहे ती 4x6 आणि एक 6x8 आहे. दोन्ही मिळून मी 6 फुटात बसवलेले आणि आता प्रिंट मारणार आहे. ओके, तर बघू शकताय त्याचं प्रिंटिंग जे आहे ते चालू झालेलं आहे. अशा टाईपचे इमेज आहे. तर भावानं बघू शकता हा माग महाराजांचा फोटो जो दिसतोय, असले फोटो मी बरेच 2-3 करून दिलेले आहेत आणि त्याचं शूटिंग घेतलं नव्हतं, पण आज एक पाहिजे आम्ही केला आहे तयार फोटो. आणि याचं शूटिंग घेणार आहे आपण आता सोशल मीडियासाठी, आणि शॉर्ट पण तुम्हाला बघायला मिळेल. बघू शकता इथं असा मागं फोटो आहे. आणि सगळी मॅड बघून हसा लागल्यात, कारण आजपासून हे नवीन काय चालू केलं आहे, ब्लॉगिंग बिगिंग. कधी झालाय आम्हाला हा काय सिद्धार्थला घेऊन कुठे गेलता भैया काय? सिद्धार्थला घेऊन फिरायला गेलो. सिद्धार्थ पण माहिती आहे का? सिद्धार्थ पडला बहुतेक भैया, त्याला बसा ना गाडीवर. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही वनवेची प्रिंट समोर ते शीट गेलेले आहेत जेवण्यासाठी. सध्या हा पेपर आता आपल्या हातात आहे, बघू शकता तुम्ही वनवे. मित्रांनो अशा तऱ्हेने हे वनवेची प्रिंट. आपल्या भावांनो आम्ही संध्याकाळी बोर्ड बसवायला जाणार आहे असं तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओत, पण आम्ही टाइमपास करत फिरायला लागलो आमच्या गावात. बघू शकता मागं आमची शाळा आहे, शाळेच्या बाहेर आम्ही 2 जण बसलोय. पोरग आम्ही आता बसलेलं आहे इथं गाडी लावून आमची. ही गाडी आमची नाही, ही गाडी आमची. ही पण गाडी आपलीच आहे, ही यांची आहे. आणि इथं पुढं आमचा मित्र एक आहे सोनू. हो पेमेंट उद्या परवा. प्रिंटिंगचं सगळं काम झालेलं आहे आणि सूरज आता त्याच्या घरला निघालेला आहे. बघू शकता सगळ्यांनी बंद केलेलं आहे, मशीन चालू ठेवलं आहे, कारण मशीन आपलं कधीच 12च्या आत बंद झालेलं नाही आहे. त्यामुळे मशीन चालू ठेवावं लागते, कधी काम येईल सांगता येत नाही. सूरज घरला निघाला आहे. सध्याचे आपले वर्क पूर्णपणे कंप्लीट झालेले आहे अशा तऱ्हेने. आपले नाही तुझं, आपले म्हणजे माझे म्हणजे आपले आमचं संध्याकाळी पूर्ण होणार. ठीक आहे, ओके. कधी संध्याकाळी यांचे रात्री म्हणजे संध्याकाळी 1 असते
ठीक आहे बाय बाय टाटा करा टाटा बाय. तर बघू शकता आपण फायनली इथं ही कमाना अशी मग अशी स्ट्रक्चर आपण उभा केलेला आहे. म्हणजे आपण म्हणजे आपल्या मित्रांनी येऊन इथं पुढं उभा केलेला आहे. आणि हा राहुल पेस्टिंगवाला राहुल या बघू शकताय. डिझायनर वाली लाईफ कुठंपर्यंत घेऊन आल्या बघा आपल्याला. पाटील आता आपली साईट व्हिजिट करायला आलेले आहेत. साईट व्हिजिट करायला आलेले आहेत आणि हा राहुल माग आहे हे बघू शकता. तर मित्रांनो बस झालं मी सिद्धेशच्या घरीच आहे. सिद्धेश बघा. नंतर आपलं काम कंप्लीट झालेलं आहे आणि हे माणसं म्हणतात लोगो का टाकलेला नाही. तिथं लोगो दिसन झालाय पाटलाच नाही. ती काय का असं ना टाकलाय ना लोगो टाकलाय नाही. आणि यांचं काम पूर्ण झालंय आणि स्कॅनर द्यायला आता मला लागली. आणि यांचं काम पूर्ण झालंय आता हे मला घेऊन जाणार आहे. एक सगळं काम कंप्लीट झालेलं आहे मागं बघू शकता. आणि आपण आता जाणार आहे आता ऑफिसवरती. जाऊया. तर भावांनो आपलं आजचं जे आहे ते काम कंप्लीट झालेलं आहे पूर्ण. तुम्हाला व्हिडिओ दिसत असतील म्हणजे दिसले असतील तुम्हाला आत्तापर्यंत बघितले असतील तुम्ही. आत्ता साधारणपणे 12 वाजले तुम्हाला दाखवतो इथं घड्यामध्ये बघू शकता. इथं 12 वाजले दिसत असेल उलट दिसत असेल 12 वाजलेले आहेत. आजचा दिवस आपला इथं एंड होतोय. अजून आपण आता खालचं मशीन आपलं जे फ्लेक्स जे आहे ते बंद करून आपण आता घरी जाणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला असले व्हिडिओ बघायला आवडतील का आपले ग्राफिक्सवाले मी टाकणारच आहे सोडा भाऊंनो. आपला चॅनल एडिटिंगचा जरी असला तरी आपल्याला जे शक्य आता ते आपण करणार आहे. म्हणजे आपण आता एडिटिंगचे व्हिडिओ सोबत आपले व्लॉग जे आहेत ते म्हणजे आपलं ग्राफिक्सवाली लाईफ म्हणजे एक डिझायनर असतो. तर डिझायनरला काय काय कामं असतात. फक्त डिझाईन नाही. आता PC वरती डिझाईन चालूच आहे बघा अजून. फक्त डिझाईन नाही तर त्याच्या मागं पण आता मी इथं माझे मित्र आहेत बस बरेच मित्र आहेत त्यामुळं काय मला कुठं काय अडचणी येत नाही. पण एका डिझाईन फक्त डिझाईन काम नसतं. त्याच्या मागं पण त्याला बरंच काम असते. म्हणजे प्रिंट असणं सोडा त्याच्यानंतर बाहेर त्याचं इन्स्टॉलेशनची व्यवस्था लावणे सगळं अशी बाकी सगळी कामं असतात. तर ते तुम्हाला मी रिअलमध्ये सगळं दाखवणार आहे थोडं. आता हे आपल्याला डिजिटलचं छोटंच काम होतं. काय आपण मोठे पण काम आत्तापर्यंत घेतलेले आहेत आणि इथून पुढे घेणार देखील आहे. तर त्याचे सगळं तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला अजून एक लाईक केलं असेल प्लीज लाईक करा. एक छानशी कमेंट करा जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोटिवेशन मिळेल. ओके भेटूयाच एका नवनारी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.